नमस्कार. मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण नाचणीपासून डोसा बनवणार आहोत आणि हा डोसा एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. ही मी नाचणी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत डोसे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. अख्खी उडीद डाळ आणि 1 चम्मच मेथीचे दाणे. नाचणीला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. जोपर्यंत पाणी छान स्वच्छ निघत नाही तोपर्यंत छान नाचणी धुवून घ्यायची आहे. आणि हा आपण भिजायला पाणी ठेवून दिलेला आहे. तुम्ही ही नाचणी 4 ते 5 तास भिजवून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ही नाचणी आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण इडलीसाठी पीठ तयार करत असतो त्या पद्धतीनुसारच ही सुद्धा सेम पद्धत आहे. मी छान हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. पाणी जास्त न घालता जो पाणी आपण ठेवला होता भिजत तोच ठेवून दिला होता. आणि हा पीठ मी रात्री तयार करून ठेवून दिला होता. पीठ छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पाणी न घालता ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करायचं आहे, फक्त आणि फक्त मीठ. सोड्याची सुद्धा गरज नाही किंवा दहीची सुद्धा गरज नाही. हा काळा मीठ ॲड केलेला आहे. तुमच्या घरी अवेलेबल असेल तर तुम्ही ॲड करू शकता, अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता. मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. आणि आपण ह्याचे आता डोसे बनवणार आहोत. खूपच अप्रतिम असे या पिठापासून डोसे तयार होतात. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, घरी नक्कीच सगळ्यांना आवडतील. आणि गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे. तेल न लावता जो तव्याचा टेम्परेचर आहे तो जास्त हाय न ठेवता स्लोवरतीच आपला डोसा बनवून घ्यायचा आहे. तवा जर जास्त तुम्ही गरम करून घेतलात तर ज्या पद्धतीने मी साईडने कवर करते डोसा त्या पद्धतीने तो डोसा बनणार नाही आणि तो चिकटला जाईल. पुन्हा जी आपली पळी आहे तिला याच्यावरती मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. तुम्ही ब्रशने सुद्धा ह्याच्यावरती तेल हवा असेल तर तुम्ही लावू शकता. विदाऊट तेलाची सुद्धा फार अप्रतिम ह्या पिठापासून डोसे बनतात. आणि तशी ही नाचणी खूपच पौष्टिक असते सगळ्यांसाठीच. ज्यांना काही त्रास आहे त्यांच्यासाठी आहेच, आणि ज्यांना काही त्रास नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूपच पौष्टिक अशी ही नाचणी आहे. अशा पद्धतीने हे सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत. डोशांची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता. आणि मेन म्हणजे तवा कोणता यूज करायचा जर असेल तर तुम्ही कोणताही तवा यूज करू शकता, असं काहीच नाही. लोखंडी तवा जरी यूज केलात आणि त्याच्यावरती डोसे बनवलेत तरीसुद्धा फार छान डोसे होतात. नाचणी म्हटली की हा पदार्थ कोकणामध्ये खूपच जवळचा पदार्थ, म्हणजे रोजच्या जेवणात असणारा पदार्थ आहे हा. आणि ह्याच्यापासून कोकणामध्ये भाकऱ्या ह्या डेली म्हणजे रोजच्या प्रमाणात बनवल्या जायच्या. नाचणीचं महत्त्व लहानपणी माहीत नसल्यामुळे ती भाकरी मला बिलकुल पण आवडायची नाही, तरीसुद्धा मी ती भाकरी खायची. पण आत्ता एक वेळ अशी आहे की तिचं महत्त्व समजल्यापासून आम्ही घरी सगळेच खातो, माझी मुलंसुद्धा खातात. आणि त्यांनाही ह्याची भाकरीसुद्धा आवडते, डोसेसुद्धा आवडतात. आणि जर का तुम्हाला इडली बनवायची असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. आपण नाचणीपासून इडली कशी बनवतात तीसुद्धा बघू. कारण याची इडलीसुद्धा फार अप्रतिम होते. तर अशा पद्धतीने हे सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत आणि सांबारसोबत किंवा कशासोबतही सुद्धा तुम्ही हे डोसे खाऊ शकता. फार अप्रतिम लागतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.